आपल्या सर्वांचं आपल्या कट्टा इन्व्हर्स या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत. शिकताय ना, शिकायलाच पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स या सब्जेक्टमधील सिम्पल लिफ्टिंग मशीन या चॅप्टरमधील न्यूमेरिकल नंबर 3 पाहणार आहोत. इन अ सर्टन लिफ्टिंग मशीन द एफर्ट हॅज टू मूव्ह थ्रू 1 मीटर in order to lift the load through 10 mm. If the efficiency of the machine is 60%, find the load that can be lifted by an effort of 25 Newton. या न्यूमेरिकल मध्ये जो काय गिवन डाटा आहे तो इथं सर्वप्रथम काय करूया, नोट डाऊन करूया. गिवन मध्ये काय काय दिलेलं आहे, एफर्ट मूव्ह. एफर्ट मूव्ह म्हणजे काय असतं, वाय किती दिलेलं आहे आपल्याला, 1 मीटर दिलेलं आहे. नेक्स्ट काय दिलंय, लोड थ्रू 10 mm. लोड थ्रू किती असणार आहे, एक्स किती दिलेला आहे तो 10 mm. ही व्हॅल्यू एम एम मध्ये, ही व्हॅल्यू मीटर मध्ये, मग मीटरचं काय करून घेऊया, एम एम मध्ये कन्वर्ट करूया. कसं करणार, दिलेल्या व्हॅल्यूला इंटू 10⁻³ करा किंवा इंटू 1000 करा. 1 × 1000 काय होणार, 1000 मीटरचं एम एम मध्ये कन्वर्ट होणार. नेक्स्ट बघा, इफिशियन्सी ऑफ द मशीन 60%. इफिशियन्सी दिले किती आहे ती 60%. त्याचप्रमाणे काय, फाइंड द लोड. लोड आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. कॅन बी लिफ्टेड बाय एफर्ट. एफर्ट म्हणजे पी किती दिलेलं आपल्याला 25 न्यूटन. आणि टू फाइंड काय करायला सांगितलं आपल्याला, लोड. टू फाइंड लोड, लोड म्हणजेच काय असतं, डब्ल्यू आपल्याला काय करायला सांगितलंय, फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम बघा, एक्स आणि वाय माहित आहे, यांच्या सहाय्याने आपण काय करू, वेलोसिटी रेशो फाइंड आउट करूया. वेलोसिटी रेशो व्ही आर इज इक्वल टू काय असतं, वाय डिवाइडेड बाय एक्स. वाय म्हणजेच काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एफर्ट डिवाइडेड बाय एक्स म्हणजे काय, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय लोड. हे सर्व फॉर्म्युला आपण काय केलेत, सिम्पल लिफ्टिंग मशीन फॉर्म्युला या नावाचा एक व्हिडिओ पाहिलाय, त्यात ए टू झेड फॉर्म्युला पण पाहिलेले आहेत. त्याची डिस्क्रिप्शन मध्ये लिंक ठेवतो, तिथून तो व्हिडिओ पाहू शकता. तर वायची व्हॅल्यू किती दिलेली आहे, 1000 mm. मीटर मध्ये होती, युनिट कन्व्हर्जन करून काय केलं, मीटरचं एमएम केलं. कसं केलं, दिलेल्या व्हॅल्यूला 10⁻³ किंवा डायरेक्ट 1000 न इंटू केलं की मीटरचं काय होतं, एमएम मध्ये कन्वर्ट होतं. डिवाइड बाय एक्स किती दिलेलं आहे, 10 mm. 1000 डिवाइड बाय 10 किती आन्सर आला आपलं, 100. नेक्स्ट बघा, हा एम एम मध्ये, हा सुद्धा एम एम गेट कॅन्सल, त्यामुळे इथे युनिट नसणार आहे. नेक्स्ट बघूया, वेलोसिटी रेशो वी आर फाइंड आउट केला. इफिशियन्सी माहित आहे, इफिशियन्सी जर का माहित असेल तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय असतो, आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इंटू 100. परंतु आउटपुट इनपुट दिलेलं नाही. नेक्स्ट फॉर्म्युला कोणता असतो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए डिवाइडेड बाय वेलोसिटी रेशो वी आर इंटू 1000. एफिशियन्सी आपल्याला दिलेली आहे किती, इथे 60% आहे, इज इक्वल टू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए माहित नाही, ऍज इट इज नोट डाऊन करूया. वेलोसिटी रेशो वी आर इथं फाइंड आउट केलेला आहे, किती आहे तो 100 इंटू 100. या इक्वेशनच्या साहाय्याने काय करूया, एम ए फाइंड आउट करूया. देअरफॉर एम ए इज इक्वल टू, हा इथंच ठेवूया, हा डिवाइड इकडे आल्यानंतर काय होणार, इंटू होणार 60 इंटू 100. आणि हा इंटू आहे सगळ्याला, इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार. म्हणजेच काय, 100 गेट कॅन्सल. आन्सर किती असणार आपलं, 60. देअरफॉर मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए किती असणार आपलं, 60. थर्ड स्टेप मध्ये काय फाइंड आउट करूया, एम ए इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, लोड डब्ल्यू डिवाइडेड बाय एफर्ट पी. आपल्याला एम ए इथं फाइंड आउट केलाय, त्याचप्रमाणे आपल्याला त्यांनी एफर्ट पी दिलेला आहे, म्हणजेच अननोन व्हॅल्यू काय आहे, लोड, ते आपण इथं फाइंड आउट करू शकतो. मग लोड डब्ल्यू इज इक्वल टू काय होणार, हा डिवाइड पी इकडे आल्यानंतर इंटू होणार, म्हणजेच पी इंटू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए. पीची व्हॅल्यू किती आहे, 25 न्यूटन इंटू मेकॅनिकल ऍडव्हान्टेज एम ए किती फाइंड आउट केलं इथं, 60. देअरफॉर लोड डब्ल्यू किती येणार, 25 इंटू 60. 25 इंटू 60 आन्सर किती येणार आपलं, 1500. आणि युनिट काय असणार, हा न्यूटन. तर कॅल्क्युलेट केलेला आन्सर सुद्धा काय असणार आहे, न्यूटन. म्हणजेच लोड डब्ल्यू त्यांनी आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं होतं, इथं फाइंड आउट केलंय की त्याला 1500 न्यूटन. तर न्यूमेरिकल मध्ये विचारल्याप्रमाणे लोड आपण काय केलेलं आहे, फाइंड आउट केलेला आहे. या व्हिडिओच्या रिलेटेड जर काही डाऊट्स असतील तर कमेंटद्वारे कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. या गोष्टी जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करत चला, जेणेकरून आपल्यासोबत आपल्या मित्रांचाही चांगला फायदा होईल. अजून आपल्या कट्टा इंजिनिअर्स या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. तर पुन्हा भेटू यातीलच न्यूमेरिकल नंबर 4 घेऊन. तोपर्यंत आपल्यासोबत आपल्यांची काळजी घ्या. धन्यवाद.